राष्ट्रवादीचे शेखर निकम हे सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। चिपळूण संगमेश्वरचे आमदार निकम आता घर वापसीच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। लोकसभा निकालानंतर अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राजकारणात काहीही होऊ शकतं असं शेखर निकम यांनी म्हटलं आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर आता याचे परिणाम पाहायला मिळत आहेत। काही आमदार घर वापसीच्या तयारीत आहेत अशी चर्चा होते। त्यानंतर चिपळूण संगमेश्वरचे आमदार निकम हे घर वापसीच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते। लोकसभा निकालानंतर अजित पवारांना हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राजकारणात काही होऊ शकतं असं शेखर निकम यांनी वक्तव्य केलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निसार शेख आपल्या सोबत जोडलेत। निसार, घर वापसीच्या तयारीत शेखर निकम असल्याची माहिती मिळते, काय या संदर्भात ताजे अपडेट्स? एकंदरीत आपण पाहिलं कारण या ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर या ठिकाणी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम हे अजित पवार गटाचे असून ते आता लवकर शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त होते। सूत्रांकडून आपल्याकडे माहिती अशी कळते। आपण जे एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी नारायण राणे यांना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून कमी मताधिक्य मिळालं होतं आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी ते बॅकफुटवरती गेले की का अशी चर्चा होते। त्या दरम्यान आता नक्कीच निसार, या संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडे घेत राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।